4 जून म्हणजेच देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकांचा निकाल। मावळ मतदारसंघाची निवडणूक 13 मेला झाली। महायुतीमधून आप्पा बारणे तर महाविकास आघाडीमधून संजोग वाघेरे आमने सामने आले होते। कर्जत खालापूर मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आम्हीच आप्पा बारणे यांना लीड देणार अशी गर्जना करत कार्यकर्त्यांना धनुष्यबाण चिन्हाचा प्रचार करायला सांगत होते। दुसरीकडे नितीन सावंत हे संजोग वाघेरे यांच्यासोबत गावभेट करत प्रचार करत होते। स्थानिक पातळीवर आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यातला राजकीय वाद नेहमीच पेटलेला असतो। लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी दोनही नेते महायुतीचे घटक असल्यानं त्यांच्यातील राजकीय वाद तात्पुरता शांत झाला होता, पण निवडणुका होताच तो वाद पुन्हा समोर आल्यानं भविष्यात विधानसभेला रंगीत राजकीय चित्र असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। एकीकडे आमदार महेंद्र थोरवे हे आढावा बैठकांमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आप्पा बारणे यांचा प्रचार करत होते, तर दुसरीकडे महायुतीचं प्रामाणिक काम करायचंय असं म्हणत सुधाकर घारेंनी सर्वात मोठा संवाद मेळावा घेतला। आम्ही आप्पा बारणे यांना कर्जत खालापूरमधून लीड देणार असं म्हणत दोनही नेते आपली राजकीय ताकद दाखवत होते। काही गावांमध्ये शिवसेना शिंदे गट बळकट असून काही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे कोणाचं किती मतदान आप्पा बारणे यांच्या पदरात पडलंय ते निकालाअंती स्पष्ट होणार आहे। कोणत्या पक्षाची किती मतं कोणत्या भागातून आप्पा बारणेंच्या राजकीय पारड्यात पडली आणि कोणती मतं फिरली याचा ढोबळ अंदाज 4 जूनच्या निकालात लावणं शक्य होणार आहे। आप्पा बारणे विजयी झाल्यास कोणत्या नेत्यानं किती ताकद लावून मतं खेचली याचं गणित जनतेच्या समोर येणार आहे। त्यामुळेच आगामी काळात कोणता नेता पॉवरफुल आणि कुणाची बत्ती गुल ते अगदीच समोर असणार आहे। आमदार महेंद्र थोरवे आणि दुसरीकडे सुधाकर घारे हे दोघेही आम्हीच आमदार होणार असं वेळोवेळी व्यक्त करत आहेत। म्हणूनच महायुती अबाधित राहिल्यावर नक्की तिकीट कोणाला हा यक्ष प्रश्न वरिष्ठांना सुद्धा पडणार आहे। ह्या दोनही नेत्यांनी लोकसभेला लावलेली ताकद म्हणजे त्यांच्या विधानसभेचं तिकीट असणार आहे। लोकसभेच्या निकालानंतर भन्नाट खडाजंगी पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।